तर आज काहीतरी नवीन बनवूया. तर आपल्याला इथे आज गोबी मंचुरियन किंवा गोबी पकोडीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर मी इथे रेडीमेड जे पीठ मिळते मंचुरियनचं आपल्याला पावडरमध्ये, तर ते मी इथे घेतलं आहे. मसाला मंचुरियनचा जो मसाला आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर मी इथे गोबी कट करून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून परत गरम पाण्यात उकडून आणि परत आपल्याला गरम पाण्यात थोडीशी मीडियममध्ये उकडून घ्यायची आहे. तर याच्यात हळद आणि मीठ मी थोडं थोडं घालून घेतलं होतं. तर आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो मसाला आहे तो मसाला यामध्ये मी घालून घेईल आणि आपल्याला गोबीला पूर्णपणे कवर करून घ्यायचं आहे. 2 वेळा मी हा मसाला यूज केला आणि तिसऱ्याने सुद्धा तुम्हाला आता दाखवते मी. तर त्यामुळे आपला थोडा बाकी होता तेवढाच मी टाकून दिला आणि आपल्याला थोडा कमी पडतो इथे, पण काही हरकत नाही. आपल्याला कवर करून घ्यायचं आहे फक्त गोबीला. त्यामुळे आपलं हे किंचित पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया. तर आपलं हे भिजवून झालेलं आहे. तर असे पकोडे इथे तयार होतात. तर तुम्ही बटाट्याचे, कांद्याचे असे वेगळे वेगळे व्हेजिटेबलचे तुम्ही बनवू शकता. तुम्हाला आवडलं त्या व्हेजिटेबलचे तुम्ही ते बनवू शकता. गाजर किंवा मुळा असे वेगळे वेगळे जे व्हेजिटेबल मुलं खात नाही त्यामुळे त्या व्हेजिटेबलचे तुम्ही बनवू शकता आणि हे मुलांना खूप आवडतात. माझ्या मुलाला हे तिसऱ्याने मी करून देते. तिघांनासुद्धा एकदम आवडले आणि तुमच्या मुलांनासुद्धा आवडतील. तर नक्की करून बघा. खूप छान लागतात. कुठलेही सॉस तुम्ही यूज करू शकता आणि सॉससोबत छान लागतात खायला. तर कसे वाटले मी मंचुरियन तुम्ही बघू शकता आपले तळत आहे. तर अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी घेऊन येते मी. तर नक्की बघत जा, सबस्क्राईब, लाईक करत जा. तर आपले हे इथे तळून होत आहे. त्यानंतर आपण डिशमध्ये टाकून घेऊया. तर आपले हे थोडं राहिलं होतं मी ते सुद्धा आपण करून घेऊया. असे आपले पीठ थोडं कमी पडल्यामुळे आपल्याला असे दिसत आहे. तर लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.